नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। खास लोणच्याच्या कैऱ्या घेण्यासाठी मी काल संध्याकाळी मार्केटला गेली। मे महिन्याच्या एंडिंगला मार्केटमध्ये लोणच्यासाठी स्पेशल कैऱ्या येतात। आपल्या घरच्या सुरीने कैऱ्या कट होत नाही म्हणून इथूनच मी सगळ्या कैऱ्या कट करून घेतल्या। घरातल्या भाज्याही संपल्या होत्या म्हणून येताना मी मार्केटमधून भरपूर भाज्याही आणल्या। तर घरी आल्यानंतर सगळ्या भाज्या मी पिशवीतून बाहेर काढल्या आणि ज्या भाज्या धुवून ठेवायच्या होत्या त्या धुवून वगैरे सुकवत ठेवल्या। तर या कैऱ्या मी मार्केटमधून डायरेक्ट कट करून घेतल्या होत्या, त्यामुळे त्या धुतलेल्या वगैरे नव्हत्या। तर कैऱ्यांवर बरीच धूळ किंवा लस वगैरे लागलेली असते, त्यामुळे त्या मिठाच्या पाण्यातून 2-3 वेळा धुवून घेतल्या। या धुतलेल्या कैऱ्या फॅन खाली सुकवून घेतल्या आणि त्याच्यानंतर याचे बारीक बारीक पीसेस करून घेतले। मार्केटमधून जे कैरीचे तुकडे करून आणले होते ते खूप मोठे होते म्हणून मी त्याचे थोडे छोटे छोटे पीसेस केले। तर आता लोणचं करण्यासाठी या कैऱ्यांच्या तुकड्यांवर हळद मीठ लावून याला 2 तासासाठी चाळणीमध्येच ठेवून दिलं। 2 तासामध्ये यातलं बरंचसं पाणी निघून गेलं आणि नंतर याला कपड्यावर फॅन खाली सुकत ठेवलं। तर लोणच्याची थोडीफार तयारी करून मी इथे माझी तयारी केली आणि आम्ही इथे हळदीला आलो। तर आमच्या एरियामध्ये एका ताईंची हळद होती, तर तिथे आम्ही हळदीला गेलो आणि त्याच्यानंतर जेवण खाऊन आम्ही आमच्या घरी आलो।